आणि माझ्या बापाचं त्यावरती उत्तर एकच होतं की तू काय मरतेस होय, तेव्हा काय होत नाही तुला, तू आतापर्यंत जगली आहेस ना अशी जगशील. रक्ताच्या उलट्या झाल्या. डिरेक्टली डोळ्यासमोर जे दिसलं ना, मनोज तुझ्या आईची डेथ झाली आहे, तुझी आई वारली आहे. माझ्या बापाने 6 महिन्यात दुसरं लग्न केलं. रोज जाणार तिकडे दारू पिऊन येणार, त्यांचा रोजचाच असेल ना. आल्यानंतर रोज बेदम मारहाण. माझ्या अंगात अशी सळसळ करायला लागलं. मला एकदम पूर्ण मी हे झालो, टोटल म्हणजे डिस्टर्ब झालो. मी तिथून पळून आलो. घरी आल्यानंतर माहीत नाही त्यांना कुठून काय झालं, इतकं मारलं पावसाच्या ह्याच्यामध्ये. एक तर दिवस असा होता जिथून माझ्या आयुष्याची ॲक्च्युअलमध्ये मी माझं घर सोडलं. आयुष्यामध्ये माझ्या पूर्ण सगळ्या सक्सेसच्या सगळ्या सिनेरिओमध्ये मी माझ्या एकाच माणसाला पूर्ण श्रेय देतो, तो म्हणजे माझा स्वतःचा सख्खा बाप. माझ्याकडे 6 लाख रुपये होते. मी सगळेचे सगळे इन्व्हेस्ट करून टाकले. सगळ्या गोष्टी उलट्या झाल्या आणि पहिला तो बिझनेस माझा 1.5 वर्ष गेला लॉसमध्ये. माझे 6 जे गेले होते ते पण गेले ना, अजून मी वरून जे इन्व्हेस्ट केले होते तर जवळजवळ मला त्यात 15 ते 16 लाख रुपये पहिल्या 1.5 वर्षामध्ये लॉस झाला. जिकडे मला ॲक्च्युअलमध्ये स्वतःच्या स्कूलची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. आज मी माझ्या स्वतःच्या जीवावरती माझा एक सप्लिमेंट स्टोअर आहे ज्याचा टर्नओव्हर ॲन्युअली 3 करोडच्या आसपास आहे ना, की जो माणूस अपमान संघर्षाच्या भट्टीत भासतो ना, तो सोना बनून निघतो. तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शत्रूही माझा बापच आहे आणि सगळ्यात मोठा मेंटरही माझा बापच आहे. अनेकांच्या लाईफमध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे शत्रू त्यांचे नातेवाईक असतात किंवा बाहेरचे लोक असतात, पण माझ्या आयुष्यामध्ये तसं नाही आहे. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शत्रू हा माझा स्वतः जन्मदाता बाप आहे. तर माझं नाव मनोज रमेश भोईटे आणि मी बिलॉंग करतो एक खूप छोट्या लो मिडल क्लास फॅमिलीमधून. तर माझा जन्म झाला मोरगाव इथे एक छोट्याशा गावामध्ये. तर प्रथमतः मी हा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी माझी मानाची वंदना देतो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना. आता माझ्या आयुष्याची जर सुरुवातीची जर गोष्ट बोलायला गेलं, जे सगळ्यात मोठा माझा जो टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे माझ्या आयुष्यात सर्वात माझ्या हृदयाच्या जवळ असणारी व्यक्ती, ती म्हणजे माझी स्वतःची आई. तर मी अवघा 11 ते 10 वर्षाचा असेल तेव्हा ती मला सोडून गेली. आणि ती सोडून गेल्यानंतर माझं असं झालं की माझं आयुष्यच पूर्ण कायापलटी झालं. कारण की माझ्या बापाला दारूचं व्यसन होतं, त्यामुळे त्यांना त्यामध्ये काहीच दिसलं नाही. आणि माझ्या आईचे मला लास्ट जे शब्द आठवतात ना, माझ्या बापासोबत जे त्यांचं बोलणं झालं, की मी असा थोडासा एक छोट्या झोपेत होतो आणि त्यामध्ये मला असा आवाज येत होता आईचा, की जी माझ्या बापाला बोलत होते की प्लीज मला दवाखान्यात घेऊन चला, मला बरं वाटत नाही आहे, मला असं वाटतं की माझे कमी दिवस राहिलेत. आणि माझ्या बापाचं त्यावरती उत्तर एकच होतं की तू काय मरतेस होय, तेव्हा काय होत नाही तुला, तू आतापर्यंत जगली आहेस ना अशी जगशील. आणि तो आय थिंक की तो लास्ट रात्र होती तिची. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी ती दवाखान्यात जाण्यासाठी निघाली पुण्याला, कारण की मी एक छोट्याशा गावामध्ये तेव्हा आम्ही राहायचो, तिथे जवळ कुठल्याही प्रकारे दवाखाना नव्हता. तर जाताना माझ्या डोक्यावरती हात फिरून ती मला ही बोलली, ती मला प्रेमाने मनू बोलायची, की मनू तू तुझ्या भावाची पूर्णपणे काळजी घे, त्याला तुझ्याशिवाय कोणीच नाही आहे. माझा मोठा भाऊ जो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे, बट तो तेव्हा ॲक्च्युली त्याचा पाय फ्रॅक्चर होता, तर आणि त्याला बरेचशा प्रॉब्लेम्समुळे तो थोडासा फिजिकली वीक होता. तर त्यामुळे तिचं एक होतं की तिला माहीत होतं की माझा बाप कधीच आमच्या दोघांवरती पूर्ण लक्ष नाही देणार, आमची प्रॉपरली काळजी नाही घेणार. तर तिने मला लास्टचं एक वचन मागितलं होतं की बाळा तू तुझ्या भावाची पूर्ण काळजी घेशील. आणि माहीत नाही मला ती अशी बोलली की मी आज राहिली ना तरी पण मला एक गोष्ट एवढी भक्कम माहिती आहे ना, माझा जो मनू आहे ना, हा जो पोरगा आहे ना, जिथं पाय मारेल तिथं पाणी काढेल. आणि माहीत नाही मला आजही तिच्याबद्दल जेव्हा मी त्या गोष्टी ऐकतो ना, मला कुठून ती एकदम सूर्यासारखी ऊर्जा येते मलाही ते समजत नाही. आणि बस ती गेली. ती गेल्यानंतर ती ॲक्च्युली माझ्या मामाकडे गेली होती ना. असं झालं की तिने ऑलरेडी तिकडे सांगितलं होतं की ती येते, कारण तिला दवाखान्यात जायचं होतं. पण माहीत नाही तिकडेही कोणीच नव्हतं, ते निघून गेले होते त्यांच्या गावाला. आणि आईला तिथे माझ्या गेल्यानंतर रक्ताच्या उलट्या झाल्या. नंतर तिला तिथल्या कुठल्या तरी अननोन माणसाने तिला दवाखान्यामध्ये शिफ्ट केलं. शिफ्ट केल्यानंतर माझ्या बापाला फोन आला. माझ्या बापाने तेव्हाही फोन नाही उचलला. नंतर डिरेक्टली तिची डेथ झाल्यानंतर रात्री 12ची वेळ असेल, त्याच दुसऱ्या रात्री
आणि माझ्या लाईक मी आतमध्ये झोपलो होतो आणि बाहेरून धड 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 आवाज येत होते असे एकदम याचे. तर मला जाग आली, मी उठतो तर बघतोय माझा मामा बाहेर होता. तर मला वाटलं की मामा तसा तर येत नाही कधी, तर का आला आहे. तर मला डिरेक्टली डोळ्यासमोर जे दिसलं ना, मनोज तुझ्या आईची डेथ झाली आहे, तुझी आई वारली आहे. आणि माझ्या बापावरती डिरेक्टली मारायला वगैरे धावू लागले की तू एकटं कसं पाठवलं. आणि बाकी सगळे लोक तिथे ॲम्ब्युलन्समध्ये रडत आहेत. नंतर मग माझ्या आईला जेव्हा गावामध्ये घेऊन आल्यानंतरसुद्धा सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे माझ्या बापाला तेव्हाही काही एक प्रकारचा ना स्ट्रेस होता, ना त्यांच्या डोळ्यामध्ये कुठल्या प्रकारचा एक अश्रू होता, काही नाही, झिरो. नंतर आईचं सगळं झालं, डेथ झाली. आता जेव्हा एखादा बाप असतो ना खरा, तर तो कसा करतो, यार माझ्या मुलांचं भवितव्य कसं होईल. माझ्या बापाने 6 महिन्यात दुसरं लग्न केलं का कशी मला काय माहीत नाही आहे त्या गोष्टींमध्ये. आणि जेव्हा सेकंड मदर जी माझी आली ना, जिला मी मदर मानत नाही, कारण की आई ही एकच असते जी आपल्याला जन्म देते, त्याच्यानंतर कोणाची लायकी नाही की ती तुमची आई होऊ शकते. म्हणजे हे जे मी माझ्या लाईफमध्ये फेस केलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. तर नंतर अशी एक वेळ की यार तेव्हा मी मॅक्सिमम 13 वर्षाचा असेल. तर मला एक खूप भारी त्या गोष्टी मला ॲक्च्युली समजवलं की हे बघ मनोज, तुझ्या आयुष्यामध्ये जे तुला घडायचं आहे, घडवायचं हे फक्त तू आहेस. इथं तुझा बाप त्यांनी हात वरती केलेत. आणि नंतर जे तुझे नातेवाईक होते, कारण स्वतःचा बापच जेव्हा तुमच्यापासून दूर जातो, तुमचे नातेवाईकही तुम्हाला तिथेच ठोकर मारतात. तेव्हा जे समजलं मला, नंतर मला अशीच भूक लागली होती. एक छोटासा प्रसंग आहे याबद्दल की मला तेव्हा अन्नाची व्हॅल्यू काय समजले. मी शाळेतून आलो होतो, असंच 5-6ला शाळा सुटते, कारण की मराठी शाळेमध्ये माझं पूर्ण शिक्षण झाले 10वीपर्यंत. शाळा सुटल्यानंतर 5ला कशी भूक लागते ना फुल, कारण सकाळी पण. आता बाकी शाळेतलं छोटासा एक संदर्भ सांगायचं म्हटलं तर बाकी मुलांच्या डब्यात कसे वेगवेगळ्या भाज्या, चांगली तेलाची चपाती, आणि माझ्या डब्यामध्ये रात्रीची शिळी भाकरी आणि तो कांदा लसूण मसाला आणि त्यात थोडीशी चटणी, बस तो. कारण की ते जेवण बघून माझ्या शिक्षकांना माझ्यावर दया यायची, त्यांच्यातला अर्धा डब्बा ते मला खायला घालायचे. पण माझ्या बापाला कधी या गोष्टींना बघून दया नाही आली. आणि जेव्हा मी घरी यायचो जेवण करायला, गावाकडे पहिले टोपले असायचे जे वरती ठेवायचे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे उंदरं वगैरे त्यांना अन्न खायला नको. तर ते एवढे वरती ठेवायचे ना की माझा हातच जायचा नाही तिथपर्यंत आणि मला जेवण मिळायचंच नाही. एकदा मी बोललो की मला जेवण पाहिजे, तर तेव्हा माझा बाप बोलला मला तू रानात जा. आणि तिकडे तेव्हा गहू काढायचं चाललं होतं. मला त्यांनी जवळजवळ अर्धा एकराचा गहू काढल्यानंतर मला जेवण दिलं त्यांनी त्या ह्याच्यानंतर. तर मला नंतर समजलं की भाई नाही, इथे आपलं कुठेतरी आपल्याला हलण्याची गरज आहे. आणि नंतर असं म्हणजे 1-2 दिवस विचार केल्यानंतर पण, कारण छोटा मुलं जाणार कुठे ना रे, काय तुम्हाला समजत नाही ना. शेवटी आपल्याला वाटतं की ठीक आहे आपला बाप आहे, मी ना आज ना उद्या तरी माया येईल. तर असं झाल्यानंतर ते एवढे ड्रिंक करायचे. त्यांचा रोजचा शेड्यूल जो असायचा, 4-4:30 वाजले की निघणार ते 1-1.5 किलोमीटर तिथून त्यांचं काय ते दारूची भट्टी असेल, डेंजर डेडिकेशन, खतरनाक. रोज जाणार तिकडे दारू पिऊन येणार, त्यांचा रोजचा जो असेल ना. आल्यानंतर रोज बेदम मारहाण. एक तर दिवस असा होता जिथून माझ्या आयुष्याची ॲक्च्युअलमध्ये मी माझं घर सोडलं. तो असा की मी म्हणलं की मला म्हणजे मी त्यांना तात्या बोलायचो, तात्या मला शाळेची फी भरायची आहे, तर मला 20 रुपये द्या. माहीत नाही त्यांना कुठून काय झालं, इतकं मारलं पावसाच्या ह्याच्यामध्ये. तुझी लायकी आहे का, तुला 20 रुपये कशाला पाहिजेत, काय गरज नाही शाळा शिकायची, काम कर, हे कर, कॅन्टीनमध्ये जा, कब्बशा धु, या सगळ्या गोष्टी. मला इतका बेदम मारला आणि मी त्या दिवशी घर सोडलं आणि तिथे जवळ एक कॅन्टीन होतं, कारखान्याचं कॅन्टीन होतं, श्रीनाथ मोस्कोबा साखर कारखाना, जो राहूच्या त्या गावामध्ये आहे. तर तिकडे जाऊन मी कॅन्टीनमध्ये ताटं धुण्याचं काम केलं. ताटं धुवून सगळ्या गोष्टी करून जवळजवळ म्हणजे मला तिथे किती 5 ते 6 तासाचा माझा तो जॉब होता. मी त्यांना म्हणलं तुम्ही जे बोलाल ते मी काम करेल, पण मला फक्त इथे राहू द्या, मला राहण्याची सोय करा फक्त, मला शिकायचं आहे पुढे. कारण मी तेव्हा मॅक्सिमम 6वी-7वीमध्ये असेल, तेव्हा मला शिकायचं, मला फक्त इथे राहू द्यात. मग मी रात्रीची जेवढे 1000-1200 लोकांचे जे भांडे असायचे ते धुवायचो. नंतर माझं काम संपायचं. नंतर ॲज अ पार्ट टाईम जॉब की पुढच्या शिक्षणाला पैसे लागू शकतात, कारण शिक्षणही महत्त्वाचं आहे. कारण मला माहिती होतं की मला मागे पुढे कोणी नाही आहे. माझ्या मामांनी हात वर केला, सगळ्यांनी
सगळ्यांनी, नातेवाईक तर तसे पण, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा एक ड्रॉबॅक येतो ना, सगळ्यात पहिले जे हातवर करतात तुमचे नातेवाईक असतात. आणि आयुष्यामध्ये एक मला गोष्ट जी माहिती आहे ना, ज्या दिवशी ह्या पृथ्वी तलावरचे सगळे नातेवाईक, सगळी माणसं ज्या दिवशी हात वर करतील ना, सगळे तुमचा साथ सोडतील ना, त्या दिवशी एक हात वरतून येतो आणि तो जो हात असतो ना, तो स्वतः परमेश्वराचा असतो. आणि जेव्हा तो हात वरून येईल त्या परमेश्वराचा, त्या दिवसापासून तुम्हाला या पृथ्वी तलावरती असा कुठला माणूसच नसेल की तो तुम्हाला थांबवू शकेल. तर बस तिथून माझी मग सुरुवात झाली. मी कसं तरी 10वी पास केली, कॅन्टीनमध्ये काम करून, सगळ्या गोष्टी करून. नंतर मी कारखान्यामध्ये रात्रीचा 2-3 तासाचा माझा जॉब होता. ते पिशव्या ज्या असतात साखरेच्या बारदाण्याच्या, त्याच्यावरती नावं टाकायचो. तर त्या प्रकारचं काम केलं. नंतर मग थोडीशी बॉडीमध्ये ताकद वगैरे सगळं वाढायला लागली. नंतर मी तेच पोते व्हायचं ॲज अ हमाल म्हणून तिकडे काम केलेलं आहे. जिकडे मला आजही इंस्टाग्रामवरती मेसेज येतात की अरे भाऊ, मी तुला त्या कारखान्यामध्ये काम करताना बघितलं होता, आम्ही खूप तुझा प्राऊड करतो, त्या सगळ्या गोष्टी. पण ते ऐकूनही आज भारी वाटतं की यार, आयुष्यात आपण खरंच काहीतरी केलं. आणि जेव्हा मी चंद्रकोर लावतो ना, तर तेव्हा एक गोष्ट जी महत्त्वाची जी आहे ना, की यार ही चंद्रकोर ही छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे एक मानाची आहे ती. कारण की आयुष्यामध्ये तुम्हाला जर काय घडायचं असेल ना, तर माझ्या लाईफमध्ये माझ्या सक्सेसला टर्निंग जो पॉईंट सर्वात मोठा ठरला ना, ॲज अ इंस्टाग्रामच्या. कारण सगळ्यांना वाटतं की इंस्टाग्रामचं सक्सेस फॉलोअर्सचे सक्सेस आहे, तर त्याबद्दल मी बोलत आहे. तर माझ्या सक्सेसचा जो टर्निंग पॉईंट ठरला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मी माझं शिक्षण खूप जास्त नाही, मी 12वीमध्येच लास्ट झालं आहे माझं. 11वीमध्ये मी 5 सब्जेक्ट फेल झाल्यानंतर मी 12वी 17 नंबरनी पास केली. आणि नंतर त्यापुढे शिक्षण करता नाही आलं, कारण की मला माहीत होतं की जॉब करून, काम करून शिक्षण करणं एवढं सोपं नाही आहे. तर त्यामुळे मला शिक्षण कुठे ना कुठेतरी बंद करून नंतर मग मी हळूहळू हॉटेलमध्ये काम करणे, या सगळ्या गोष्टी करायला लागलो. त्यानंतर मला माहीत नाही कुठून छंद आला. मी सगळ्यात पहिले एक पुस्तक वाचलं, जे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि तिथून जी मला प्रेरणा यायला लागली ना यार, की छत्रपती शिवाजी महाराजांनी काही नसताना एवढ्या मोठ्या गुलामगिरीत, आणि एक माझ्या डोक्यात थॉट आला, जर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजीराजे हे जर राजे नाही बनू शकले तेव्हा, पण ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं, तर जे आपल्या बापाला नाही जमलं ते आपण नाही करू शकत, या गोष्टीचा जो तो क्वेश्चन होता ना मला, तो निघून गेला. आणि कुठे ना कुठेतरी तुमच्या आत जे रक्त दौडतं ते कुठे ना कुठेतरी या मराठी मातीतलं आहे ना, या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. आणि तीच माती जी आपल्या हातामध्ये आहे, तीच आपल्या रक्तामध्ये आहे. तर या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात पहिला माझा जो इंस्टाग्रामवरती व्हिडिओ जो व्हायरल झाला, तर तो होता छत्रपती संभाजी महाराजांच्या गाण्यावरती. त्यामध्ये सगळ्यात पहिलं माहीत नाही मला की मी स्क्वॉट करत होतो, जवळजवळ 200 किलोचं वेट असेल. आणि तो स्क्वॉट करताना मनातून जेव्हा मी तो स्क्वॉट लॉक इन केला ना, कारण की तो माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा वेट होता. ॲक्च्युली खरं म्हणलं तर फटायला लागली होती पार पूर्णपणे. पण जेव्हा ते मनातून जेव्हा ते आलं ना भाई, जय भवानी, तर ते असं माहीत नाही, मी म्हणजे तिथं ॲज अन ॲक्ट म्हणून नाही केलं, ते मनातून आलं. माहीत नाही तो लोकांनाही एवढं आवडला, कारण ते मनातून आलं होतं, कारण मी तिथं कुठल्या प्रकारचं ॲक्ट करत नव्हतो. तर ते एका जय भवानी शब्दाने मला इतकं काही दिलं की त्यानंतर मग माझे ॲक्च्युअलमध्ये सक्सेस स्टार्ट झालं इंस्टाग्रामचं, की त्या एका व्हिडिओनीच माझे 30,000 फॉलोअर्स गेन झाले. तिथं लोकांना आवडायला लागलं की यार याचा ॲग्रेशन हा खरंच मावळा शोभून दिसतो, ह्या सगळ्या गोष्टी. तर तिथून मग हळूहळू इंस्टाग्रामची ग्रोथ सगळी होत आली. तर इंस्टाग्रामवरती चांगल्या प्रकारे सगळ्यांचा प्रतिसाद वगैरे सगळा मिळाला, कारण की महाराजांना उद्देशून मराठी भाषेला आपल्या सगळ्या गोष्टींना हे करून मी पुढे करत होतो. त्यानंतर इंस्टाग्राम सोडूनही माझ्या ज्या लाईफमधलं जे सक्सेस आहे, तर ते हे आहे की माझा स्वतःचा आत्ता, जिकडे मला ॲक्च्युअलमध्ये स्वतःच्या स्कूलची फी भरण्यासाठी पैसे नव्हते, आज मी माझ्या स्वतःच्या जीवावरती माझा एक सप्लिमेंट स्टोअर आहे, ज्याचा टर्नओव्हर ॲन्युअली 3 करोडच्या आसपास आहे. आणि अजून अदर बिझनेसेसमध्ये माझं कन्सल्टन्सीची फर्म आहे, जिकडे मी 8 कंट्रीजमधून क्लायंटला ट्रेन करतो. मी हे शो ऑफसाठी बोलत नाही आहे, यासाठी बोलतो की जे हारलेले लोक आहेत ना, थोडं काय झालं, पॅरेंट्सनी सपोर्ट नाही केला, सुसाईड करतो, गर्लफ्रेंड सोडून गेली, सुसाईड करतो, तर या लोकांना मला एक ठोकताळा आहे की भाई हे आहे म्हणजे सगळं संपलं नाही. आयुष्यामध्ये कधी कधी असं होतं ना की स्वतःचं जे सामर्थ्य आहे ते जेव्हा आपण विसरतो ना, त्या दिवशी तुम्हाला ॲक्च्युली अशा गोष्टी यायला लागतात, तेव्हा तुम्ही गिवअप करता. तर माझं जे मेन जे मोटिव्ह आहे ते
की ह्या व्हिडिओने लोकांना असं प्रोत्साहन मिळावं की जे हरलेले आहे, ज्यांना असं वाटतं की नाही यार आता आयुष्य संपलं आहे, मला पॅरेंट्स सपोर्ट करत नाहीत, मला हे होत नाही, मला ते होत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीतून लोकांना प्रेरणा मिळावी. आता बिझनेसच्या व्ह्यूने पण बरेचसे लोक बिझनेस पण स्टार्ट करतात. स्टार्ट केल्यानंतर त्यांना असं डोक्यात असतं, जसं की मी माझा बिझनेस स्टार्ट केला, त्यात माझा सर्वात खतरनाक टाईम म्हणजे पहिले 1.5 वर्ष धंदा स्टार्ट केला. असं डोक्यात आलं की काहीतरी आपण नवीन करू, आता बस झालं, आता नोकरी नाही जमत आपल्याला, ॲज अ जिममध्ये ट्रेनर म्हणून नाही होते, मला काहीतरी मोठं करायचं, नवीन करायचं आहे. माझ्या खिशामध्ये टोटल तेव्हा, आता माझ्या बिझनेसला त्या 4 वर्ष होत आले, असंच बसल्या बसल्या मित्रांनी प्लॅन केला, 2 आम्ही, माझा अजून एक फ्रेंड होता, माझ्याकडे 6 लाख रुपये होते, मी सगळेचे सगळे इन्व्हेस्ट करून टाकले. माझ्या तेव्हा अकाउंटमध्ये फक्त 434 होते. म्हणलं जाऊ दे, आपलं वय तसं पण 23-24 आहे, गेलं तर परत कमवू, आणि जर पुढे सक्सेस झालोच तर ते आपण जे 6 लाख आहे ते 6 करोड होऊ शकतात. तर ह्या डोक्याने मी चाललो, पण ॲक्च्युली झालं उलटं, सगळ्या गोष्टी उलट्या झाल्या. आणि पहिला तो बिझनेस माझा 1.5 वर्ष गेला लॉसमध्ये. माझे 6 जे गेले होते ते पण गेले ना, अजून मी वरून जे इन्व्हेस्ट केले होते तर जवळजवळ मला त्यात 15 ते 16 लाख रुपये पहिल्या 1.5 वर्षामध्ये लॉस झाला. त्यानंतर मी एकदा दुकान बंद करताना माझ्या डोळ्यात एकदम पाणी की यार बास यार, खूप म्हणजे यापुढे नाही होऊ शकत, किती करणार. त्यानंतर एक असं मनामध्ये एक आलं ना, यार एकदा ट्राय करू, आपण एक ट्राय करू. जसं महाराजांनी पण एकदा आहे ना, जेव्हा त्यांनी तह केला तर तेव्हा राजा जयसिंगला जसे किल्ले दिले होते आणि नंतर त्याच्या डबल कमवले, तर त्यासाठी म्हणलं जाऊ दे, आपण स्टेप मागे थोडीशी घेतली आहे ना, आता डायरेक्ट जंप मारू आणि नंतर मग परत एकदा नव्या ऊर्जेने, नव्या याने सगळं करून टोटल परत अगेन रिस्टार्ट केला. आणि आज परत पुढच्या 2 वर्षामध्ये मी माझा लॉस सगळा कवर करून आता मी जवळजवळ चांगल्या 70 to 80% प्रॉफिटमध्ये आत्ता आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की तुम्ही हारताय ना, तिथून तुमचा यू-टर्न आहे. तुमची ते असतं ना लाईफमध्ये की चढाला तुम्ही जर जेव्हा तुमचा चढ आहे ना, तर तिकडे उतार पण आहे. तर तुम्ही जर का उताराला एन्जॉय करत असाल ना, तर चढण्याची हिंमत पण ठेवली पाहिजे. तसं एक जर का आयुष्यामध्ये तुमच्या सुख आहे, तर सुख भोगता भोगता दुःख येईल ह्याचाही विचार तुम्ही केला पाहिजे. आणि सगळ्यात मेन जी गोष्ट आहे ना, देव जेव्हा एखाद्याकडून घेतो ना, तर तेव्हा हात तुम्ही असे ठेवले पाहिजेत घेताना, कारण की जेव्हा तो देईल तेव्हाही तुमचे असेच असतील. आणि देव त्या लोकांनाच जास्त परिश्रम देतो, त्याला माहीत असते की हा जो माणूस आहे ना हारणार नाही, आणि तो त्याला कणखर बनवण्यासाठी त्याच्या आयुष्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढा मोठा संघर्ष करत असतो. आणि यासाठी माझा एक खूप भारी डायलॉग आहे की जो माणूस अपमान संघर्षाच्या भट्टीत भासतो ना, तो सोना बनून निघतो. आणि प्रत्येक माणसाने अपमानाला एक पॉझिटिव्ह वेने घेतलं पाहिजे. तर असाच पॉझिटिव्ह वे घेऊन मी माझा बिझनेसला अगेन रिस्टार्ट केला, हे केलं. नंतर नंतर हळूहळू कॉन्टॅक्ट जमत गेले. मला बऱ्याचशा इव्हन 1-2 फिल्मच्या ऑफर पण येऊन गेल्या, पण नंतर मला काही गोष्टी पटल्या नाही, त्याच्यामुळे मग मी त्या नाकारल्या. तर माझ्या आयुष्यामध्ये मला सर्वात जी एक गर्वाची गोष्ट वाटते ना, ती ही वाटते की मी माझ्या लाईफमध्ये कधीच कुठल्या व्यसनाला हात नाही लावला. मी ज्यावेळी पण दारूच्या बॉटलकडे माझा हात पिण्यासाठी जेव्हा जातो ना, मला त्यामध्ये माझी आई दिसते. कारण जेव्हा मला त्यात आई दिसते ना, कारण की माझ्या बापाने त्या दारूच्या व्यसनापायी माझ्या आईला इतक्या वेदना दिल्यात ना, आज त्या दारूच्या व्यसनामुळे ती माझ्यासोबत नाही. ह्या गोष्टीचं मला रिअलायझेशन कधीच मला त्या व्यसनांकडे घेऊन जात नाही. आणि माझं एक म्हणणं आहे ना की मर्द तो नाही आहे जो चुकीच्या काळाला, चुकीच्या प्रसंगाला, चुकीचे पाऊल उचलून व्यसन करून स्वतःला बर्बाद करतो. मर्द तो आहे की अशा सगळ्या संघर्षाच्या काळातून स्वतःला पेटून उठून एक चांगल्या दिशेने झोकवतो, तो खरा मर्द आहे. तर त्यामुळे बिघडण्यापेक्षा, ते म्हणतात ना, एक खूप चांगली म्हण आहे की ज्या वयामध्ये तुमचे पाय घसरतात ना, तेव्हा स्वतःला सांभाळायला शिका. तेव्हा जर तुम्ही स्वतःला सांभाळलं ना, तुम्ही आयुष्यामध्ये कधीच घसरणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींनी मी माझ्या स्वतःच्या जे माझा इंटरनल आहे की मला माहिती आहे मला पुढे जाण्यासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत. व्यसनं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मागे घेऊन जाणार, आणि या व्यसनांनी काही मिळत नाही, एक फक्त क्षणिक आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला स्टार्टिंगला तुम्ही ॲज अ स्ट्रेस म्हणून तुम्ही स्टार्ट कराल, मग नंतर या गोष्टी तुमच्या हॅबिटमध्ये इतक्या जातील, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतील. त्यामुळे जेव्हाही ज्या प्रसंगामध्ये तुम्हाला असं वाटेल की यार नाही आता नाही होतं, स्ट्रेस आला आहे, सिगरेट पिऊ, दारू पिऊ, आता खूपच जास्त होतं, नाही आता मला जगायचं नाही, मी सुसाईड करतो, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, मर्दानगीच्या नाही आहेत रे. ज्यावेळी यार परिश्रम येतील ना, वाचा ना छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास, महाराणा प्रतापांचा इतिहास, यार किती कष्ट करून सगळ्या गोष्टी करून त्यांनी प्राण नाही सोडला रे.
तर आपण ह्या अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही लाईफमध्ये कितीही तुम्हाला संकटं आली, स्वतःच्या जीवाला जपलं पाहिजे, स्वतःच्या शरीराला जपलं पाहिजे. ते सर्वात मोठी संपत्ती आहे. आता मला असं बघून सगळ्यांना असं वाटतं की यार हा खूप चांगल्या एकदम मोठ्या हाय क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करत असेल, कारण की लाईफस्टाईल तशी लोकांना दिसते. पण असं काही नाही आहे. मी एक खूप लो मिडल क्लास फॅमिलीमधून आलेला आहे. आता जर एक्सपिरियन्स आणि कामाच्याबद्दल तुम्हाला बोलायचं झालं ना, मी जेव्हा कारखान्यामध्ये काम करायचो ना, तिकडे मळीचे मोठे मोठे टनल असतात. तर त्या टनलमध्ये जवळजवळ 3 ते 4 तास कंटिन्युअस विदाऊट ब्रेक आम्हाला मळी काढायचं काम लागायचं. ठीक आहे, त्याचे पैसे मिळायचे चांगले, कारण की ते काम कोणीच करायचं नाही. त्याचा वास इतका घाणेरडा असायचा ना की एखादा बेशुद्ध पडेल. त्या प्रकारची कामं करून जे वरती आता आलो आहे ना, त्यामुळे आत्ताची ज्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप म्हणजे एखादा जर का तुम्हाला लाईफमध्ये प्रॉब्लेम आला, स्ट्रेस आला, तर ह्या खूप क्षुल्लक वाटतात. कारण आयुष्याने ऑलरेडी स्टार्टिंगलाच एवढी संकटं, एवढे सगळे परिश्रम, संघर्ष दिला आहे ना, की आत्ताच्या याच्या गोष्टी ना एकदम क्षुल्लक वाटतात. तसं एखादा येतो नाही की यार थोडा याला हॅरेस्ट करू आपण, हा थोडा वायबल होईल. अरे पण त्याला माहितीच नाही की आयुष्यामध्ये ज्याला स्वतःच्या बापानेच एवढा हॅरेस्ट केला आहे, त्याला कोणीच हॅरेस्ट नाही करू शकत. तर त्यामुळे आयुष्यामध्ये ना एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, तुम्हाला कुठलाच गॉडफादर मोठा करू शकत नाही. तुमचे स्वतःचे संघर्ष, स्वतःची चिकाटी, स्वतःची जिद्दच तुम्हाला मोठी करू शकते. त्यामुळे जर विश्वास ठेवायचा आहे ना, स्वतःवरती विश्वास ठेवा. दुसऱ्यावर विश्वास ठेवाल तर तो फक्त घातामध्येच परिवर्तन त्याचं होऊ शकतं. आणि माझ्या आयुष्यामधला सर्वात ते म्हणतात ना एक की बेस्ट टाईम किंवा माझ्या लाईफमधला सर्वातला बेस्ट डिसिजन तो म्हणजे माझा डॉग. माझ्याकडे ॲक्च्युली 2 डॉग्स आहेत तसे, एक रॅम्बो आणि स्नो नाव आहे. तर रॅम्बोची जी स्टोरी आहे ती खूप डिफरंट आहे. मी असा इतका डॉग प्रेमी होतो ना की माझ्या गाडीच्या मागे जवळजवळ 20 कुत्रे लागायचे, एवढा मी मोठा डॉग फ्रेंडली होतो. पण माहीत नाही, मला कुणीतरी खूप वर्षांआधी असं बोललं होतं, ॲज अ कोणतरी आय थिंक ॲस्ट्रोलॉजर किंवा हे असेल, की तुझ्या लाईफमध्ये एक काळा लाईक डॉग येईल, श्वान येईल. तर मला वाटलं हे जाऊ द्या, काय असंच असेल. पण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या एका मित्राने मला तो गिफ्ट दिला आणि मी त्याला पाहिलं ना, उघडला तर सगळ्यात पहिला तर तो रॉटव्हिलर. आणि नंतर त्याला जेव्हा मी घरी आणला, लोक मला भाई भीती दाखवायला लागले, रॉटव्हिलर ते मालकालाच खाते. तर मला असं वाटायला लागलं यार हा मला पुढे जाऊन चावायचं तर नाही ना. तर पहिलं त्या पण रात्रीची एक छोटीशी स्टोरी आहे अशी. तर आम्ही पहिले 6-7 दिवस असो एकमेकांना ॲडजस्ट करण्यातच घालवले. मला असं वाटतं छातीहून येऊन काहीतरी करायचं. तर मग आम्ही दोघांनी जेव्हा त्याची माझी दोस्ती झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि असतं ना की देवाला आपलं जे असतं ना, मी सगळ्यात बेस्ट म्हणजे हॅप्पी, एकदम हॅप्पी. पहिले 10-15 दिवस आम्ही एकदम भारी मस्त, आणि नंतर 15 दिवसानंतर अशी एक रात्र आली. म्हणतात की खूप जास्त तुम्ही जेव्हा सुख भोगता ना, एक दुःखाचा पार्ट येतोच, आणि तो आला रॅम्बोच्या गॅस्ट्रोने. आणि त्या बाळाला मी त्याला एक माझा मुलगा म्हणून माझ्या हृदयाच्या खूप जवळचा पार्ट मानतो. आणि त्या बाळाला झाला गॅस्ट्रो, जो माझा डॉग होता. गॅस्ट्रो झाल्यानंतर एकाच दिवसामध्ये त्याचं जवळजवळ 3 ते 4 किलो वेट लूज झालं. भरपूर उलट्या, ब्लिडिंग, पूर्ण अख्ख्या अंगावरती माझ्या रक्त असायचं, पूर्ण रूममध्ये रक्त. नंतर त्याला मी खूप डॉक्टर्सला दाखवलं, सगळे बोलले की हा जगणार नाही, 1% चान्स आहेत की रॉटवाईलर हे गॅस्ट्रोमध्ये सर्वाईव्ह करू शकतात. मी माझे सगळे काम धंदे सगळं बंद करून फक्त त्याच्यावरती दिले. एक क्षण असा आला की मला लोक बोलायला काय कुत्र्यापायी येडं झालं आहे, कुत्र्यावरती एवढे पैसे घालवत आहे. पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, यार आज माझा पैसा आहे ना एका मुक्या जनावराला वाचवण्यामध्ये जो जातोय ना, ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आज माणसाला तुम्ही आहे ना किती काही द्या, तो शेवटी म्हणेल तुम्हाला हे दिलं ना, चल तुला मी डबल देतो, बोलू नको. पण जे जनावरं असतात ते खरे तुम्हाला ॲक्च्युली मनामधून तुम्हाला ते प्रेयर देतात, तुम्हाला मनामधून ते लाईक चांगल्या या गोष्टी देतात. तर त्या प्रकारे मी त्याच्यावरती पूर्ण हे करून 15 दिवस रोज हॉस्पिटल, सकाळी 2 सलाईन, संध्याकाळी 2 सलाईन, त्या करून त्याला मी. आणि त्याचा गॅस्ट्रोमधला जो इतका क्रुशल पार्ट होता ना की पूर्ण ब्लिडिंग, ते बघून मला असं माझं पूर्ण अंग थरथर कापायचं. आणि 15 दिवसाच्या परिश्रमानंतर आणि खूप साऱ्या एफर्ट्स नंतर 15 दिवसांनी पहिल्यांदा त्यांनी पाणी पिलं आणि माझ्या हाताने दही खाल्लं. आणि तो जो आनंद होता ना यार, आपला पैसा कुठेतरी कामाला आला. आणि ती जी आजही माझ्या मनात सॅटिस्फॅक्शन आहे का ना, सॅटिस्फॅक्शन आहे ना की
माझ्या पैशामुळे किंवा माझ्यामुळे एका मुक्या जनावराचा जीव वाचला. कोणाचा जीव वाचवणं हे खूप मोठं पुण्य आहे आणि जेव्हा त्याला वाचवल्यानंतर त्याची ॲज अ दुवा म्हणून त्याचे जे आशीर्वाद आहेत ना, त्याच्यानंतर माझ्या लाईफची जी ग्रोथ झाली आहे ती खूप अप्रतिम. तो आल्यानंतर मी माझा पहिला बिझनेस स्टार्ट केला, जो की DRS स्पोर्ट्स न्यूट्रिशन नावाने आहे, जो सप्लिमेंट्स शॉप आहे, होलसेल रिटेल पूर्ण ऑल ओव्हर इंडिया आपण पूर्ण हे करतो. त्याचा टर्नओव्हर तो आल्यानंतर इतका वाढला, बिझनेसमध्ये ओव्हरऑल ग्रोथ झाली, माझी पर्सनली पूर्ण ग्रोथ झाली. तर तो माझ्यासाठी एक देवदूताच्या वरती नव्हता. आणि त्यानंतर एक लाईफमध्ये कधी कधी एक असतं ना, की काही गोष्टी ज्या असतात की देवच तुमच्या आयुष्यामध्ये घेतो. तर तसा की जसं की माझं रॅम्बोवरती खूप प्रेम आहे, हे बहुतेक देवाला समजलं असेल की हा एका जनावरावरती खूप प्रेम करतो आहे, त्याला थोडे धक्के देऊ आपण. तर मी कधीच आयुष्यामध्ये मटन शॉपमध्ये गेलो नाही आहे. तर मी फर्स्ट टाईम मटन शॉपमध्ये गेलो आणि गेल्यानंतर माहीत नाही, तो बाहेर एक बकरा होता, जो एकदम ब्लॅक सेम रॅम्बोसारखे 2 टिपके याच्यावरती. त्याला बघितलं ना, मला त्याच्यामध्ये माझा डॉग दिसला, ज्याच्यावरती मी एवढं प्रेम करतो आहे. त्यानंतर नेक्स्ट टू पुढेचे ना, त्यांना पूर्ण छिलून लटकवलं होतं आणि त्याचा असं हार्ट वगैरे असं धड 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 करत होतो. माझ्या अंगात अशी सळसळ करायला लागलं. मला एकदम पूर्ण मी हे झालो, टोटल म्हणजे डिस्टर्ब झालो. मी तिथून पळून आलो. घरी आल्यानंतर रात्री जेव्हा मी झोपलो ना, मला स्वप्नामध्ये तो जो बकरा होता तो माझ्या छातीवरती येऊन असा, आणि त्या बकऱ्यामध्ये मला रॅम्बो आणि तो दिसतोय. मला जे ते रिअलाईज झालं यार की दिस इज नॉट लाईक, हे काही नॉर्मल नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे, हे मला काहीतरी संदेश देतं. माहीत नाही कुठून काय कसं आलं. आणि मी पहिला माझा प्रोजेक्ट 100 नावाचा एक स्पिरिच्युअल जर्नीचा प्रोग्राम स्टार्ट केला, जो सर्वांना माहीत आहे. तर त्यामध्ये मी पूर्ण प्युअर शाकाहारी शिफ्ट झालो आणि मला हा माझ्या लाईफमधला दुसरा सर्वात बेस्ट डिसिजन वाटला. आणि त्यानंतर मी भगवद्गीता वाचायला चालू केली. तिथून मला खूप लाईफमध्ये प्रेरणा मिळाली, खूप काही शिकायला मिळलं. आणि ते करता करता जे लोकांचा सगळ्यात मोठा जो गैरसमज आहे ना, की चिकन, अंडे, फिश, मटन या सगळ्या गोष्टी खाऊन तुम्हाला ताकद आहे, ते तर असं नाही आहे. मी जे गोष्टी शिकलो यातून की कोणाचाही जीव घेऊन तुम्ही ताकदवर बनवू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक स्पिरिच्युअली मी जे समजतो, एखादी मुंगी जर रस्त्यावरून चालते ना, तुम्ही जर तिला बोट लावाल ना, ती पुढे जाईल तिचा जीव वाचवण्यासाठी. तर ती बोलत नाही की मारा, ते कधी कधी पायाखाली येऊन मरतात, ते त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण सेम कोंबडी, सगळ्या गोष्टी जेव्हा पण आता एक छोटी गोष्ट आहे की चिकन मटन हे का नाही खावं. एक साधं उदाहरण तुम्हाला मी देतो. जेव्हा पण एखाद्या कोंबडीला कापलं जातं, ती तडपते, असे तडफड करते, पूर्ण ओरडते, एकदम तिच्यामध्ये भय हे असतं. जेव्हा तुम्ही तेच चिकन खाता ना, सेम ते तुमच्यात जातं. त्यामुळे मोस्टली नॉनव्हेजिटेरियन लोक जे असतात ते जास्तीत जास्त अनस्टेबल, क्रोध असतो, खूप जास्त ॲंगर असतो, कारण की ते जे तुम्ही खाताय तेच तुमच्या बॉडीमध्ये जाणार आहे. कारण जेव्हा कोंबडीला ते कापलं जातं, ती तडतड अशी हे करते, सगळ्या गोष्टी तिला त्या वेदना होत असतात आणि त्याच गोष्टी सगळ्या तुम्ही आत्मसात करता आणि त्याच्यामुळे तुम्हाला तेवढा डिस्टर्बन्स येतो. मी काय कुठल्याही नॉनव्हेज लॉबीच्या अगेन्स्ट नाही आहे, मी जे माझे पर्सनल एक्सपिरियन्सेस आहेत ते सांगतो. आणि शेवटला मी एकच गोष्ट सांगेल यामध्ये, की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पूर्ण सगळ्या सक्सेसच्या सगळ्या सिनेरिओमध्ये मी माझ्या एकाच माणसाला पूर्ण श्रेय देतो, तो म्हणजे माझा स्वतःचा सख्खा बाप. कारण त्यांनी जर का मला त्यावेळी सोडलं नसतं ना, आज मी एवढा स्ट्रॉंग उभाच राहू शकलो नसतो. तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शत्रूही माझा बापच आहे आणि सगळ्यात मोठा मेंटरही माझा बापच आहे. आणि मला लास्ट सर्वांना एक मोटिवेशनसाठी एक गोष्ट बोलायची आहे, की जेव्हाही तुम्हाला थकल्यासारखं फील होईल ना, तेव्हा एकच स्वतःला सांगा, भावा तू थकलायस, मेला नाही आहेस. आणि मला ग्रो मोशननी इथे बोलण्याची, माझी इन्स्पिरेशनल स्टोरीज सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.